यांची TV9 मराठीला एक्सक्लुझिव्ह हा फोनवरनं संवाद आपण बघितला। पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर हा निकाल दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकरांनी दिली आहे। माफीचा साक्षीदार खोटं बोलत असेल तर खटला दाखल करता येईल आणि माफीचा साक्षीदार विश्वासार्ह नाही ही महत्त्वाची टिप्पणी कोर्टाची। मात्र यापुढे उच्च न्यायालयामध्ये जाऊ असं ओमराजे निंबाळकरांनी सांगितलं। शिंदे सेनेमध्ये जाण्याचा अद्याप माझा निर्णय झालेला नाही असं ओमराजेंनी म्हटलं। मी मतदारसंघात जाऊन चर्चा करून नंतर निर्णय घेईन असं ओमराजेंनी म्हटलेलं आहे। हा निकाल आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता, मात्र या निकालावर काही अवलंबून नव्हतं असं ओमराजेंनी म्हटलेलं आहे। मात्र आता निकाल लागलेला आहे, त्यानंतर मी मतदारसंघामध्ये जाणार आणि मग निर्णय घेणार असं ओमराजेंनी म्हटलेलं आहे। शिंदे सेनेमध्ये जाण्याचा अंतिम निर्णय घेतलेला नाही असं ओमराजेंनी TV9शी बोलताना सांगितलेलं आहे। कोर्टाच्या निर्णयाचा आणि माझ्या निर्णयाचा काहीही संबंध नाही। मी मतदारसंघात गेल्यानंतर कार्यकर्त्यांची चर्चा करेन आणि मगच निर्णय घेईन असं ओमराजे निंबाळकर यांनी TV9 मराठीशी बोलताना सांगितलंय। मी मतदारसंघात जाऊन चर्चा करून मगच निर्णय घेईन। ठाकरे सेनेमधून 6 खासदार फुटलेले आहेत, त्यामध्ये ओमराजे निंबाळकर देखील आहेत। मात्र त्यांनी अद्याप आपण कोणताही निर्णय घेतलेला नाही असं म्हटलेलं आहे। मतदारसंघात जाणार, चर्चा करून नंतर निर्णय घेईल असं ओमराजेंनी म्हटलेलं आहे। याआधी देखील त्यांनी एका माध्यमांशी बोलताना देखील आपण ह्या निकालानंतर मतदारसंघामध्ये जाणार आणि मतदारांशी चर्चा करणार, मग निर्णय घेणार असं म्हटलेलं होतं। निकालावर काहीही अवलंबून नव्हतं, मात्र हा निकाल अत्यंत महत्त्वाचा होता असं देखील ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं। निकालानंतर एवढंच म्हणेन की हे कलियुग आहे असं ओमराजेंनी म्हटलेलं आहे। शिंदे सेनेत जाण्याचा अद्याप माझा कोणताही निर्णय झालेला नाही अशी चर्चा होती की आजच्या निकालानंतर ओमराजे निंबाळकर निर्णय घेतील। मात्र त्यांनी TV9 मराठीशी बोलताना स्पष्ट केलंय की या निकालावरती काहीही अवलंबून नव्हतं, मात्र हा निकाल दुर्दैवी, इतकंच म्हणेन की कलियुग आहे। आम्ही हायकोर्टात जाऊ, दाद मागू असं ओमराजे निंबाळकरांनी TV9 मराठीशी बोलताना सांगितलंय। पवनराजे निंबाळकर हत्याकांडानंतरच ओमराजे राजकारणामध्ये आले, त्यांना या राजकारणामध्ये यावं लागलं आणि त्यानंतर संपूर्ण या 20 वर्ष या कुटुंबानं हा संपूर्ण संघर्ष केलेला आहे। मात्र अखेर 20 वर्ष